रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले येथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आलेली आहे। यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होतोय। या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत। संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। कोर्लेच्या लाईट हाऊस पासून साधारण 2 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या या बोटीवर लाल रंगाचा दिवा दिसतोय। मात्र अंधार आणि लाटांच्या मारांमुळे त्या बोटीपर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं। यानंतर आता सकाळी सर्व यंत्रणांच्या मदतीने ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। या सर्व घटनेबाबत पोलीस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही। जिल्हा प्रशासन देखील चुप्पी साधून आहे। रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले या ठिकाणी खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त केला जातो। यानंतर आता सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडालेली आहे। सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेला पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। भारत, रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले येथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळलेली आहे। यंत्रणा सतर्क झालेली आहे, काय अधिकचे अपडेट? नीलम, जसा आपण उल्लेख केला त्यानुसार रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यामधलं कोर्लई गाव आहे आणि या कोर्लई गावामध्ये जे लाईट हाऊस आहे, या लाईट हाऊस मधला साधारणतः समुद्राच्या 2 नॉटिकल मैल अंतरावरती एक लाल दिवा जो आहे समुद्रामध्ये तो लुकलुकताना पाहायला मिळत होता आणि एकूणच प्रशासकीय यंत्रणा जी आहे, पोलीस यंत्रणा आहे, ती अलर्ट मोडवरती आली। ज्या ठिकाणी ही संशयास्पद बोट असल्याचं वृत्त आलं होतं, आता आपण त्याच ठिकाणी आहेत आणि आपण दृश्यांमधनं पाहू शकताय कोर्लईचा हाच तो समुद्र किनारा आहे आणि मी आता लाईट हाऊस मध्येच आहे। इथूनच साधारणतः 2 नॉटिकल मैल अंतरावरती एक लाल दिवा पाहण्यात आला होता आणि त्यानंतर कुठेतरी ही बोट भरकटलेली आहे का किंवा पाकिस्तानमधनं आली काय असं संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं। कालपासूनच पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल, याबाबत खुलासा करायला किंवा सविस्तर माहिती देण्यासाठी तयार नव्हतं। मात्र काल रात्रभर रायगड जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती। कोम्बिंग ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलं होतं। ज्या कोर्लई गावामध्ये मी आता या ठिकाणी उभा आहे, याच कोर्लई गावामध्ये जवळपास पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं आणि त्यामुळे एकूणच सर्वांमध्ये, नागरिकांमध्ये देखील संभ्रमाचं आणि दहशतीचं वातावरण होतं। नीलम, या गावचे स्थानिक रहिवासी, माजी सरपंच आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काल रात्री नेमकं काय प्रकार घडला होता, कशा पद्धतीच्या पोलीस आणि प्रशासनाच्या हालचाली होत्या? काल रात्री जो प्रकार घडला 8:30 वाजता, असं समजलं गेलं की पाकिस्तानची बोट 2 नॉटिकल मैल मध्ये कोर्लई समुद्रावर आलेली आहे आणि त्या बोटीमध्ये काय सामान आहे काय माहिती नव्हतं। पण संपूर्ण पोलीस यंत्रणा इथे सज्ज झाली होती, संपूर्ण नाकाबंदी लावली होती आणि संपूर्ण समुद्र किनारा पोलिसांनी वेढलेला होता आणि पोलीस यंत्रणा पूर्ण सज्ज झाली होती। पूर्ण या कोर्लई लाईट हाऊसवर रडारचं टॉवर आहे, त्या रडारच्या टॉवरवर सुद्धा त्यांनी येऊन स्वतः पाहणी केली। त्याच्यानंतर इथलं जे हे आहे समुद्रकिनारी जी बोट होती ती बोट त्यांनी लाईट आहे म्हणून डिक्लेअर केली असं समजतोय। पोलिसांनी रात्रभर जवळपास या ठिकाणी गस्त दिली, जागता पहारा दिला असं म्हणू शकतो। पण काय सूचना तुम्हाला दिल्या, समुद्र किनारपट्टीवरच्या लोकांना काय सूचना दिल्या? नाही, सर्वांना कोर्लेतल्या स्थानिकांना त्यांनी अलर्ट राहण्याचा इशारा दिलाय, काही घातपात होऊ शकतो म्हणून। नीलम, आपण पाहिलं की स्थानिकांना देखील अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर कोर्लई गावामध्ये आता ज्या ठिकाणी काल पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं त्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नाही आहे। परंतु प्रशासनाजवळ काही सागरी सुरक्षेच्या अधिकाऱ्यांजवळ जेव्हा आपलं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की रात्री एक दिवा आम्हाला संशयास्पद दिसत होता। निश्चित स्वरूपामध्ये आम्ही निष्कर्षापर्यंत जरी पोहोचलो नसलो तरी आज मात्र डे लाईट मध्ये सागरी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती खोल समुद्रात जाऊन नेमका तो दिवा कशा पद्धतीचा होता, कसला होता याची तपासणी आणि पडताळणी केली जाणार आहे। नीलम, नक्कीच याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून
घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.